नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत इतिवृत्त वाचण्याच्या विषयावरून सभेच्या सुरुवातीलाच सत्ताधारी येड्रावकर प्रणित, शाहू आघाडी आणि विरोधी काँग्रेस नगरसेवक यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हुकुमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप करत सभात्याग केला. तर सभेपुढील सर्व विषयांना मंजुरी देत अवघ्या 10 मिनिटात सभा आटोपती घेण्यात आली. चतुर्थ कर आकारणीसह विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी पालिकेच्या सभागृहात आज पालिकेची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मनीषा डांगे होत्या. सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक यांच्यात शाब्दिक खडाजंगीला सुरुवात झाली. नगराध्यक्ष डांगे यांनी विरोधकांना शांत करत इतिवृत्त वाचण्यास सुरुवात झाली. मात्र विरोधी गटनेते चव्हाण यांनी मध्येच प्रश्न उपस्थित केल्याने नगराध्यक्ष डांगे यांनी विरोधकांना खडसावल्याने विरोधी सर्वच नगरसेवक सभागृहातून बाहेर गेले. यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देत अवघ्या 10 मिनिटात सभा आटोपती घेण्यात आली. हुकुमशाही पद्धतीनं कुठलाही कारभार चालत नाही. नगरपालिकेचा कारभार हा नियमाप्रमाणे चालतो. जो शासनाचा नियम आहे कशा पद्धतीनं सभागृहाचा कारभार चालतो. जे विरोधी पक्षनेते टीका करत आहेत, आरोप करत आहेत, त्यांना मी विनंती करते की आपण पहिल्यांदा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा आणि मगच आपण माझ्यावरती आरोप करावे. दरम्यान विरोधी काँग्रेस नगरसेवकांनी पालिका प्रवेशद्वाराजवळ एकत्रित येऊन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. 5 महिने मीटिंग जे झाले ते प्रोसिडिंग आम्ही 1.5-2 महिने झालं मागतोय. गटनेता जर मागणी करतोय, प्रतिनिधी म्हणून जाऊन मागणी करतोय, जर त्याला कोणतंही प्रत्युत्तर येत नसेल तर जनतेला काय आम्ही सांगणार आहे. हे सगळा मनमानी कारभार चालू आहे. म्हणून आम्ही पुढचे 10 जे विषय होते आजच्या मीटिंगचे, पहिलाच विषय असू दे. मागच्या वेळी आम्ही मुरुम गेला, कुठे गेला, चोरीला ते विचारलं, आम्ही त्याचं उत्तर नाही आजपर्यंत. हे काय तुमचं मनमानी हुकुमशाही दादागिरी सुरू असली तर आम्ही सभात्याग करून आम्ही बाहेर पडलेलो आहे मीटिंगमधून. VPN साठी कुरुंदवाडहून उमेश माळगे.